पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। दोन गटात तुफान हाणामारी, लाठीकाठी, तलवार व दगडफेकीसह गोळीबार झाल्याचं वृत्त। धुळ्यात गुरुद्वार जवळ मोठी खळबळजनक घटना, 2 जखमी तर 8 पोलिसांच्या ताब्यात। धुळे शहरातील गुरुद्वारच्या गादीवर कोण बसेल यावरून 2 गटांमध्ये रात्री उशिरा प्रचंड वाद निर्माण झाला। या वादामध्ये 2 जण जखमी झाले असून 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। गुरुद्वारा परिसरामध्ये लाठीकाठी, दगडफेक करण्यात आली, तसेच लाठ्या काठींनी हल्ला देखील करण्यात आला असून गोळीबार देखील करण्यात आला असल्याची चर्चा यावेळी लोकांनी केली होती। या दरम्यान पोलीस प्रशासन तत्काळ वेळेवर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। पोलिसांनी या प्रकरणी रणवीर सिंह यांच्यासोबत त्यांच्या साथीदारांना रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे। बाबा रणवीर सिंह यांनी गुरुद्वारावर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप धुळे शहरातील शीख बांधवांनी केला होता। त्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये सदर तक्रारही करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही। अखेर हा जमाव पोलीस ठाण्यातून थेट गुरुद्वाराकडे रवाना झाला। त्या ठिकाणी गुरुद्वारच्या आतून अश्रुधूर सोडण्यात आला, तसेच तुफान दगडफेक करण्यात आला। त्यामुळे गुरुद्वारा बाहेर जमलेले आणि गुरुद्वारातील लोकांमध्ये तणाव निर्माण होऊन दगडफेकीची खळबळजनक घटना घडली। सध्या सदर परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत। त्याचप्रमाणे या दगडफेकीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याच्या विरोधात पोलीस कठोर कारवाई करणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी दिली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। धुळे येथील गुरुद्वारा गुरु नानक साहिबजी येथील पुढे नेमका यातला मुख्य म्हणून कोण राहणार याच्यावरून शीख समुदायातील 2 गटांमध्ये वाद होते। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यांच्यामध्ये थोडी वादावादी आणि हातापायीची झालेली दिसते। या माहिती मिळताच तात्काळ पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आहे। ज्या आत्ताची घटना झाली आहे त्याप्रमाणे जी फिर्याद दाखल करण्यासाठी तक्रारदार पोलीस स्टेशनला येत आहेत त्याप्रमाणे तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल। त्याचबरोबर असंही निदर्शनास आलेलं आहे की या घटनेच्या अनुषंगाने काही लोक चुकीचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये। जे पण लोक विनाकारण अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई धुळे पोलीस स्टेशनतर्फे केली जाईल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।